हाय सगळ्यांना. तर इथं चाललाय आपला डोसा बनवायचा. लाईट गेलती म्हणून आता लाईट आली. तर म्हणलं चला आपल्या भावा बहिणींना म्हणलं डोसा दाखवा म्हणलं. तर हे बघा आपला डोसा. हो का, येतोय का मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ही ताई होती ना, ताईला खायचं होतं. म्हणलं बनवते बाया म्हणलं. किती डाळ होती? एक छटाक बी डाळ नसेल, लई म्हणजे लई थोडी डाळ होती. तर हो का, हे आपला डोसा रेडी झालाय तळून हे करून. तर ही आपलं मिश्रण, तर आता मी कशी करते बघा. एकाच हाताने असं हलक्या हाताने फिरवायचं. मी छोटंच बनवते, लय मोठं केल्यावर हे होतंय. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे कमेंट नाही का, ताई आम्हाला रेसिपी दाखव. तर लाईट गेलते. हो का, बटाटा कसा बनवला मी दिसला का, त्याच्यामध्ये खायला असा पिवळा बटाटा बनवला. हो का, या खायला या सगळ्यांनी या खायला. भरपूर असा बनवला. हे बघा, थोडं असं तेल हाणायचं. त्याने काय होतं ना, ही डोश्याचा तवा किती दिवस झाला घेतलेला. ही पहिलीच वेळ आहे बनवायची. घेतल्यापासून एक दोघीने नेलता तवा. ही तवा आहे 350चा. तवा लय हवस वाटायची मला. आणि आणल्या एकदा केलं, ही आहे का नाही आंबट चिटच झालं. कायचा अंदाजच कळला नाही मला, किती करायचा आणि किती नाही अंदाजच कळला नाही. कुणी सुद्धा खाल्लं नाही, फेकून दिलं आहे असं. आणि इडलीचं पण भांडा बघा घेतलंय मी, तुम्हाला दाखवते. तो का इडलीचं भांडा डब्यांपाशी दिसतंय का, तिथं हौसाने घेतलं. सगळं घेतलं काम करत. आणि त्याने काय झालं माहिती आहे का, आपण जातो करायला आणि आपल्याला नसतंय माहिती. आणि म्हणून त्यामुळं काय होतं, थोडं जरा ही होतंय. अजून पण काय एवढं मला माहीत नाही याच्यातलं. तरी पण आपलं मोबाईलमध्ये बघून मी मिश्रण तयार केलंय. तर म्हणलं चला, कामावून आले बटाटा उकडायला घातली कुकरला. कुकर बी इथंच आहे अजून. आणि पटकन ही सकाळनंच मिश्रण काल भिजाय घातलेलं ताईनं डाळी ही. आणि ताईला खायचं होतं पण नाही, लेकराला खायला जमलं. आणि दीक्षाला पण लय आवडतात. तर दीक्षा आता हेडं बघितल्या म्हणून मम्मी मी नाही म्हणून केलं का. तर असं आहे, दीक्षा गेली माऊच्या इकडे. नेमकं हेडं बनवायला आणि फोन यायला गाठच पडते. तर या काय वैतागवाडी. तर कसा वाटतं आपला बटाटा कसा वाटतंय सांगा मला कमेंटमध्ये. तर मी लय मोठं नाही बाय बनवत, आपलं छोटेच बनवायचं. हो का, तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं बनवलंय कसं नाही. आता थोडं राहिलंय बनवायचं, तर मी घेते बनवून आणि गरम खाऊन पण घेते. तर बाय सगळ्यांना.